दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण निघालो आहे पवाड यात्राला. थोडा उशीर झाला आहे, अर्धा तास, पण ठीक आहे, लवकर लवकर करूया आपण. आणि आता आपण पेट्रोल घेऊन आपल्या गाडीमध्ये बाकी आता खाली आलेली आपल्या गाडी पिकासाठी पहिलं पेट्रोल टाकून घेऊ आणि पुढची सुरुवात करू करायला. आणि आता आपलं जस्ट पेट्रोल भरून झाले. मला चेकिंग तर भावधन गाव हे तालुका वाई जिल्हा साताऱ्यामध्ये येतात. पुण्यापासून भावधन गाव हे 80 किलोमीटर, तर साताऱ्यापासून 36 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही घाट उतरलाय खाली. आता आपण इथं लॉक लावलेलं आहे. इथून आहे 15 किलोमीटर 8.5 वाजतापासून आपण बगाडाकडे जात असताना आम्हाला वाटेत मानाची बैल दिसली. हे संकेत देतं की आम्ही योग्य दिशेने चाललो आहे. आणि आता आम्ही गाडी इथे लावलेली आहे आणि आता आपण चालले बगाड बघायला. गाडी तिथे सॉक्स नेट करते आणि बगाडामध्ये पळायला लागतं आपल्याला त्यासाठी. आणि आज बगाड आहे तर खेळणी पण आलेली इथं. त्या साईडला फ्रूट्स पण आहे, इथं खेळणी आहे आणि हा मेन चौक आहे इथला. बगाड इथे येतं आणि मग ह्या बाजूने तिकडे त्या गावामध्ये निघून जातं. आणि आता आपण चाललो आहे बगाड बघायला. आम्हाला थोडं लेट झालं. आम्हाला यायचं होतं किती 7-8 वाजता यायचं होतं, पण आत्ता वाजते 9:30. उशीर झाला जरा. आणि आत्ता आम्ही बगाडपाशी आलेलो आहे, पण ह्यावेळेस असं झालं आहे की बगाड त्या साईडला नाही आहे, ते आहे इथे, म्हणजे रस्त्याच्या जवळच आहे. काय माहिती ह्यावेळेस इकडे का घेतलं, पण दरवर्षी त्या साईडला असतं. महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये आता यात्रेचं वातावरण आहे. जसे की कोकणामध्ये शिमगा, त्यामध्ये महाराष्ट्रातली एक प्रमुख मोठी यात्रा म्हणजे ती भावधनची बगाड यात्रा. ही साजरी केली जाते रंगपंचमीच्या दिवशी. तर गावकऱ्यांकडून असं जेवणाची पण इथं सोय केली जाते सगळ्या भाविकांना. तर आत्ताच आपलं जेवण वगैरे झालं आणि आम्हाला तिथं कळलं की बगाड्याखाली नदीवर स्नान करत आहे. तर आता आपण तिथं जाऊया आणि बघूया बगाड्याची ती सगळी विधी कशी चालते. तर ही आहे कृष्णा नदी आणि इथंच जेव्हा बगाड असतं तेव्हा बगाड्या इथं स्नान करतो आणि त्याची विधीप्रमाणे सगळी पूजा होती आणि त्याच्यानंतर ते बगाड्यावरती टांगलं जातं त्याला. तर आत्ता आपण तिथं जाणार आहोत बघायला आणि हे असं काही पब्लिक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नवस एकाचा असतो पण नवस फेडायला अख्खं गाव जातं, ते म्हणजे भावधनचं बगाड. तर बगाड म्हणजे काय, नवस फेडणे. बगाडाची खरी ओळख कधी झाली, अगं या चित्रपटामधून. तर आज आलो आहे आपण बगाड बघायला वाई भावधन गावात, वाई तालुका सातारामध्ये. तर मागं बघू शकता आताच बगाडाचं आगमन झालं आहे. हे थोडं वेळ जिथं काय येईल आणि सगळे आपले भाविक जण इथं जमा झालेत. बैल ज्याच्या त्याच्या पोझिशनला रेडी आहेत आणि आता थोड्याच आम्ही तुम्हाला पुढे दाखवू की बगाडची यात्रा कशी चालू होते.
तयार झाली पाहिजे. बघितलं का
ग्रामस्थ मंडळाकडून आपले मनुष्य नारायण भोसले ग्रामस्थ मंडळ सगळे यांच्याकडून 100 देणगी आली. प्रमोद सुतार पिंपळा बुद्रुक यांच्याकडून 100 देणगी आली. भैरवदेव ट्रस्ट भवन आपल्या आभारी. तर अशी काही यात्रा आहे इथली. सकाळी एकदम सगळं सोनं होतं. वाजले 2 एकदम भरल्यासारखं झाले आता आणि गर्दी पण लागलेली आहे. आपली गाडी पण आता मध्ये अडकलीच असणार. आता शोधा लागेल म्हणून आधी रस्ता क्रॉस करू आपण. आता पप्पी नाही आपली. ओके चालेल जाऊन देऊ सगळ्यांना. वर्षाप्रमाणे आपली गाडी आपण इथं लावतो आणि बघू शकता किती गर्दी आहे. गर्दी तर खूप आहे आत्ता आणि आपली गाडी पण आता अडकलेली आहे. तर गाडी काढायची कशी काय आता आडवी तिडवी करून काढायला लागणार आहे आपल्याला. आपली गाडी पण आते. ओ हाय आपले हेल्मेट पण आहे. थांबा आपण काढून येईल गाडी.
तर आता वाजल्यात 2. आपलं बगाड वगैरे बघून सगळं झालं आहे. आम्ही तिथून गर्दीतून बाहेर निघालो. इथं थोडं फ्रेश जातो, चेहरा वगैरे भेटला. आता थोडं नाश्ता करणार आणि घरी निघाणार आपल्या पुण्याला. कम्प्लीट 2 तासाचा रस्ता आहे इथून. आणि ही व्हिडिओ कशी आवडली नक्की सांगा.